ओके स्टुडंट्स, नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे सिमिलॅरिटी. फर्स्ट वन, या ठिकाणी मी एक फोटोग्राफ घेतलाय, फोटोग्राफ A, B, C आणि D. मला सांगा स्टुडंट, हा जो फोटोग्राफ आहे तो कुठल्या शेपमध्ये आहे? तो आहे स्क्वेअर्ड शेपमध्ये, बरोबर आहे. आणि जर मी या फोटोग्राफला झूम आउट केला तर मला असा फोटोग्राफ मिळणार, आणि हा जो फोटोग्राफ मला मिळाला स्टुडंट हा सुद्धा स्क्वेअर्ड शेपमध्येच आहे. आता मला सांगा, हे दोन्ही फोटोग्राफ्स दिसायला कसे दिसत आहेत? सारखेच दिसत आहेत, बरोबर आहे. तर ज्या गोष्टी दिसायला सारख्या असतात त्यांना आपण म्हणतो स्टुडंट सिमिलर. त्याला काय म्हणतो आपण स्टुडंट? सिमिलर. आणि मला सांगा स्टुडंट, दोन गोष्टी सिमिलर कधी असतात? ज्यावेळेस त्यांचा शेप जो आहे तो कसा असतो? सेम असतो. म्हणजे जॉमेट्रिकल शेप जो आहे तो कसा असला पाहिजे? सेम असला पाहिजे. ही आहे पहिली कंडिशन फॉर द टू फिगर्स टू बी सिमिलर. तर मला सांगा स्टुडंट, पहिली कंडिशन काय आहे? की दोन्ही फिगर्सचा जो शेप आहे तो कसा असला पाहिजे? सेम असला पाहिजे. तर हा आहे फोटोग्राफ ABCD आणि हा आहे फोटोग्राफ PQR, आणि दोन्ही जे फोटोग्राफ्स आहेत ते स्क्वेअर्ड शेप मध्ये आहेत, म्हणून ते सिमिलर असू शकतात. आता सेकंड कंडिशन जी आहे ती अशी आहे की करस्पॉन्डिंग अँगल्स मस्ट बी कॉन्ग्रुएंट. मला सांगा स्टुडंट, या फिगरसाठी किती अँगल्स आहेत? 4 आहेत, A, B, C आणि D. आणि या फिगरसाठी सुद्धा 4 अँगल्स आहेत, PQR आणि S. आणि मला सांगा, दोन्ही फिगर्स कुठल्या शेपमध्ये आहेत? स्क्वेअर्ड शेपमध्ये आहेत. आणि आपल्याला माहिती आहे स्टुडंट की स्क्वेअरमध्ये सगळे जे अँगल्स आहेत ते किती डिग्रीचे असतात? ते असतात 90 डिग्रीचे, बरोबर आहे. आता स्टुडंट, हा जो अँगल A आहे याचा करस्पॉन्डिंग अँगल जो आहे तो आहे P. हा जो अँगल B आहे याचा करस्पॉन्डिंग अँगल आहे Q. C चा करस्पॉन्डिंग अँगल आहे R आणि D चा जो करस्पॉन्डिंग अँगल आहे तो आहे S. तर हे जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते कशी असले पाहिजे? इक्वल असले पाहिजे, ते कॉन्ग्रुएंट असले पाहिजे. तर या ठिकाणी ऑब्व्हियस आहे की सगळे जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते कसे आहेत? इक्वल आहेत. दॅट इज अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल P, अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q, अँगल C is congruent to angle R and angle D is congruent to angle S. म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल जे आहे ते कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. ही सेकंड कंडिशन आहे फॉर द फिगर टू बी सिमिलर. आता सोडून थर्ड कंडिशन अशी आहे की द करस्पॉन्डिंग साइड्स मस्ट बी प्रपोर्शनल. करस्पॉन्डिंग साइड्स ज्या आहेत त्या कशा असल्या पाहिजे? प्रपोर्शनल असल्या पाहिजे. मग सांगा, या फिगरला किती साइड्स आहेत? 4. AB, नंतर BC, नंतर CD, नंतर AD. या फिगरला सुद्धा 4 साइड्स आहेत, PQ, QR, RS आणि PS. मला सांगा, AB ची जी करस्पॉन्डिंग साइड आहे ती कुठली आहे? ती आहे PQ. BC ची आहे QR, CD ची आहे SR किंवा RS आणि AD ची जी आहे ती आहे PS. म्हणजे या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या कशा असल्या पाहिजे? प्रपोर्शनल असल्या पाहिजे. म्हणजेच त्यांचा जो रेशो आहे तो कसा असला पाहिजे? सेम असला पाहिजे, तो कॉन्स्टंट असला पाहिजे. म्हणजेच AB अपॉन PQ मस्ट बी इक्वल टू BC अपॉन QR मस्ट बी इक्वल टू CD अपॉन RS मस्ट बी इक्वल टू AD अपॉन PS. मला सांगा स्टुडंट, या ज्या साइड्स आहेत, लेंथ ऑफ दीज साइड्स जर मी 2 घेतल्या, ही साइड आहे 2, ही साइड आहे 2, ही साइड 2 आहे, ही साइड सुद्धा 2 आहे, आणि जर हा फोटोग्राफ मी झूम आउट केला बाय फॅक्टर ऑफ 2, तर मला सांगा, या ज्या साइड्स आहेत त्या मला किती मिळणार? 1, 1, 1 आणि 1. तुम्हाला सांगा, AB अपॉन PQ मला किती मिळणार? 2 अपॉन 1 म्हणजेच 2. BC अपॉन QR सुद्धा 2 अपॉन 1. CD अपॉन RS सुद्धा 2 अपॉन 1 आणि AD अपॉन PS सुद्धा काय मिळणार मला? 2 अपॉन 1च मिळणार. म्हणजेच AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू RS अपॉन CD इज इक्वल टू AD अपॉन PS. आणि हे सगळे जे रेशो आहेत ते आहेत कॉन्स्टंट आणि ते आहेत 2 अपॉन 1. दॅट इज 2:1 या रेशो मध्ये. म्हणजे आता स्टुडंट, या दोन फिगर्सने तिन्ही कंडिशन्स ज्या आहेत त्या काय केल्यात? सॅटिस्फाय केल्यात. पहिली कंडिशन काय मला सांगा? द शेप मस्ट बी सेम. सेकंड कंडिशन काय आहे? की दी करस्पॉन्डिंग अँगल्स मस्ट बी कॉन्ग्रुएंट. आणि थर्ड कंडिशन काय आहे? की दी करस्पॉन्डिंग साइड्स मस्ट बी प्रपोर्शनल. तर या तिन्ही कंडिशन ज्या आहेत ते या दोन फिगर्सने सॅटिस्फाय केल्यात, म्हणून या ज्या दोन फिगर्स आहेत त्या कशा आहेत? सिमिलर आहेत. तर हा आहे स्टुडंट सिम्बॉल ऑफ सिमिलॅरिटी. म्हणजेच दिस फिगर इज सिमिलर टू दिस फिगर. आपण स्टुडंट आणखीन एक फोटोग्राफ घेऊयात. पहा, मी हाच फोटोग्राफ घेतलाय, फक्त त्याला थोडासा स्ट्रेच केलाय. पहा, मग सांगा आता स्टुडंट, या ज्या दोन फिगर्स आहेत त्या सिमिलर आहेत का? नाही, कारण त्यांचा शेप जो आहे तो सेम नाहीये.
ही जी फिगर आहे किंवा हा जो फोटोग्राफ आहे तो स्क्वेअर्ड शेपमध्ये आहे आणि हा जो फोटोग्राफ आहे तो रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे. म्हणजे त्यांचा शेप सेम आहे का? नाही. म्हणजे त्या ज्या दोन फिगर्स आहेत त्या सिमिलर आहेत का? नाही, त्या सिमिलर असू शकत नाही. हा, जर या फिगरला मी झूम आउट केला तर मला अशी एखादी फिगर मिळणार, बरोबर आहे. आता या ज्या दोन फिगर्स आहेत या सिमिलर असू शकतात कारण त्यांचा जो शेप आहे तो कसा आहे आता सेम. हाही रेक्टँगल आहे आणि हा सुद्धा रेक्टँगल आहे. म्हणजे पहिली जी कंडिशन आहे ती काय झाली आता सॅटिस्फाय. असा रेक्टँगल मध्ये चारही अँगल्स जे आहेत ते किती डिग्रीचे असतात? ते असतात 90 डिग्रीचे. म्हणजेच आता करस्पॉन्डिंग अँगल जे आहे ते कसे असणार आहेत? इक्वल असणार आहेत. म्हणजेच अँगल ए जो आहे तो अँगल पी एवढा असणार आहे, अँगल बी जो आहे तो अँगल क्यू एवढा असणार आहे, अँगल सी जो आहे तो असणार आहे अँगल आर एवढा आणि अँगल डी जो आहे तो असणार आहे कॉन्ग्रुएंट टू अँगल एस. म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्स जे आहेत ते कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे सेकंड कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय झाली आहे. आता सो नेक्स्ट कंडिशन जी आहे ती अशी आहे की ती करस्पॉन्डिंग साइड्स मस्ट बी प्रपोर्शनल. तर पासून ही जी साइड आहे जर मी 2 घेतली तर ही साइड सुद्धा किती असणार आहे मग 2 का? तर रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड्स जे आहेत ते कशा असतात? इक्वल असतात. ही साइड जर मी 4 घेतली तर ही साइड सुद्धा किती असणार आहे मग 4च असणार आहे, बरोबर आहे. आणि या फोटोग्राफला जर मी झूम आउट केला बाय फॅक्टर ऑफ 2 तर ही जी साइड आहे पी क्यू ती मला मिळणार 1, ही जी साइड आहे पी एस ती मला मिळणार 2. जर ही 2 असेल तर ही सुद्धा 2 असणार आहे, ही 1 आहे तर ही सुद्धा किती असणार आहे? 1च असणार आहे. तर आता मला सांगा स्टुडंट की करस्पॉन्डिंग साइड्स मस्ट बी प्रपोर्शनल म्हणजे करस्पॉन्डिंग साइडचा जो रेशो आहे तो कसा असला पाहिजे स्टुडंट? इक्वल असला पाहिजे. तर ए बी अपॉन पी क्यू किती येईल स्टुडंट? तो येईल 2 अपॉन 1. मला सांगा स्टुडंट बी सी अपॉन क्यू आर किती येईल स्टुडंट? 4 अपॉन 2 म्हणजेच 2 अपॉन 1. सी डी अपॉन आर एस तो सुद्धा 2 अपॉन 1 आणि एडी अपॉन पी एस जो आहे तो सुद्धा किती स्टुडंट? 4 अपॉन 2 म्हणजेच 2 अपॉन 1. तर हे सगळे जे रेशो आहेत ए बी अपॉन पी क्यू, बी सी अपॉन क्यू आर, आर एस अपॉन सी डी आणि एडी अपॉन पी एस हे कसे आहेत? इक्वल आहेत आणि त्यांची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे? 2 अपॉन 1 आहे. म्हणजेच या दोन फिगरने सुद्धा तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय केल्या. पहिली कंडिशन काय मला सांगा? द शेप मस्ट बी सेम. दोन्ही रेक्टँग्युलर शेपमध्ये आहेत. सेकंड कंडिशन काय आहे की करस्पॉन्डिंग अँगल्स मस्ट बी कॉन्ग्रुएंट. तर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत आणि करस्पॉन्डिंग साइड्स मस्ट बी प्रोपोर्शनल. म्हणजेच करस्पॉन्डिंग साइडचा जो रेशो आहे तो कसा असला पाहिजे? सेम असला पाहिजे आणि तो कसा असला पाहिजे? कॉन्स्टंट असला पाहिजे. तर फर्स्ट स्टुडंट तर या तिन्ही कंडिशन्स ज्या आहेत ते या दोन फिगर्सने सॅटिस्फाय केल्यात. म्हणून या ज्या दोन फिगर्स आहेत त्या कशा आहेत स्टुडंट? सिमिलर आहेत. तर हा जो आहे तो आहे सिमिलॅरिटीचा सिम्बॉल. सो ही आहे कन्सेप्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ टू जॉमेट्रिकल फिगर्स. सो ही कन्सेप्ट शिकण्यासाठी पासून या फोटोग्राफने आपल्याला फार हेल्प केली आहे, बरोबर आहे. आणि या फोटोग्राफमध्ये जो क्यूट मुलगा आहे स्टुडंट त्याचं नाव आहे धैर्य अमित काळपुंड. स्टुडंट्स आपण सिमिलॅरिटी ऑफ टू जॉमेट्रिकल फिगर्स ही कन्सेप्ट शिकलेलो आहोत. आता आपण शिकतो आहोत सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स. सो त्यासाठी या ठिकाणी मी दोन ट्रायंगल्स घेतलेत, ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर. सो ट्रायंगल ए बी सी मध्ये अँगल ए जो आहे तो आहे 70 डिग्री, अँगल बी जो आहे तो 60 डिग्री आहे आणि अँगल सी जो आहे तो मी घेतलाय 50 डिग्री. ट्रायंगल पी क्यू आर मध्ये स्टुडंट अँगल पी जो आहे तो 70 आहे, अँगल क्यू 60 आहे आणि अँगल आर जो आहे तो मी घेतलाय 50 डिग्री. आणि ह्या ठिकाणी स्टुडंट लेंथ ए बी जी आहे ती 1 आहे, बी सी 2 आहे आणि ए सी जी आहे ती मी घेतली आहे 3. लेंथ पी क्यू जी आहे ती आहे 2, लेंथ क्यू आर जी आहे ती आहे 4 आणि लेंथ पी आर जी आहे ती आहे 6. आता स्टुडंट हे दोन ट्रायंगल्स सिमिलर असण्यासाठी कंडिशन्स अशा आहेत. फॉर ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. सो पहिली कंडिशन अशी आहे की दी करस्पॉन्डिंग अँगल्स मस्ट बी कॉन्ग्रुएंट. मला सांगा स्टुडंट अँगल ए चा करस्पॉन्डिंग अँगल कुठला आहे? अँगल पी आहे आणि दोघांची व्हॅल्यू किती मला सांगा? 70 डिग्री आहे. म्हणजे हे दोन्ही अँगल्स कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. अँगल बी चा जो करस्पॉन्डिंग अँगल आहे तो आहे अँगल क्यू आणि दोघांची व्हॅल्यू 60 डिग्री असल्यामुळे दोन्ही अँगल्स कशी आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. आणि अँगल सी चा जो करस्पॉन्डिंग अँगल आहे तो आहे अँगल आर आणि हे सुद्धा कसे आहेत स्टुडंट? ते कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी, अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू अँड अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर. म्हणजे पहिली जी कंडिशन आहे ती या ठिकाणी काय झाली आहे स्टुडंट? सॅटिस्फाय झाली आहे.
आता स्टुडंट यावरनं फार महत्वाची गोष्ट, फार महत्वाची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो आहे. फार व्यवस्थित, फार कान देऊन ऐका. पासून या ठिकाणी मी ट्रायंगल ABC लिहिला आणि या ठिकाणी मी ट्रायंगल PQR लिहिला. इथे स्टुडंट ट्रायंगल RQP का नाही लिहिला किंवा QPR का नाही लिहिला? तर पहा, या ठिकाणी अँगल A आहे, तर या अँगल A चा जो करस्पॉन्डिंग अँगल आहे तो काय होता स्टुडंट? P होता. तर या ठिकाणी आधी काय आला पाहिजे? P आला पाहिजे. अँगल बी चा करस्पॉन्डिंग अँगल काय आहे? QR आहे. म्हणजे नंतर आता काय आला पाहिजे? Q आला पाहिजे. अँगल C चा जो करस्पॉन्डिंग अँगल आहे तो काय स्टुडंट? R आहे. तर या ठिकाणी Rच आला पाहिजे. जर मी या ठिकाणी ABC लिहिलाय तर या ठिकाणी मी PQRच लिहिला पाहिजे. करस्पॉन्डिंग अँगल्स मी लिहिले पाहिजे. तर या ठिकाणी आहे ट्रायंगल ABC, इथं आहे ट्रायंगल PQR. आता स्टुडंट सेकंड कंडिशन जी आहे ती अशी आहे की करस्पॉन्डिंग साइड्स मस्ट बी प्रपोर्शनल. तर मला सांगा स्टुडंट, साइड AB ची करस्पॉन्डिंग साइड कुठली आहे? ती आहे PQ. ते आपण कुठनं काढलं स्टुडंट? ते इथनं काढलं. पहा, AB ची करस्पॉन्डिंग साइड काय आहे? PQ आहे. BC ची करस्पॉन्डिंग साइड काय स्टुडंट? QR आहे. BC ची करस्पॉन्डिंग साइड काय आहे? QR आहे. आणि AC ची जी करस्पॉन्डिंग साइड आहे ती काय आहे? PR आहे. AC ची करस्पॉन्डिंग साइड आहे PR. म्हणजे आपण एकतर क्लॉकवाईज जाणार आहोत किंवा अँटी क्लॉकवाईज जाणार आहोत. बरोबर आहे. इकडे मी AB घेतला तिकडे मला PQ घ्यावं लागेल. इकडे जर मी BC घेतला इकडे मला QR घ्यावं लागेल. इकडे जर मी AC घेतला इकडे मला PR घ्यावं लागेल. इकडे जर मी CB घेतला इकडे मला RQ घ्यावं लागेल. इकडे जर मी BA घेतला इकडे मला QP घ्यावं लागेल. इकडे जर मी CA घेतला तिकडे मला स्टुडंट RP घ्यावा लागेल. इकडे जर मी AB घेतला तिकडे मला स्टुडंट PR घेऊन जमणार नाही. तर पहा स्टुडंट, AB ची जी करस्पॉन्डिंग साइड आहे ती PQ आहे, BC ची QR आहे आणि AC ची जी करस्पॉन्डिंग साइड आहे ती काय आहे? मला सांगा स्टुडंट, PR आहे. तर या ठिकाणी ह्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत स्टुडंट त्या कशा असल्या पाहिजे? प्रोपोर्शनल असल्या पाहिजे. म्हणजेच यांचा जो रेशो आहे तो कसा असला पाहिजे स्टुडंट? सेम असला पाहिजे. म्हणजेच AB upon PQ must be equal to BC upon QR must be equal to AC upon PR. आणि चेक करून मला सांगा स्टुडंट, हे सगळे रेशो काय येणार आहेत? ते येणार आहेत स्टुडंट 1/2. पासून 1/2, 2/4 म्हणजेच 1/2 आणि 3/6 म्हणजेच 1/2. सो हिअर इट इज AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR आणि is equal to किती आहे मला सांगा? तो आहे 1/2. म्हणजे हे तिन्ही रेशो जे आहेत ते कसे आहेत? इक्वल आहेत. म्हणजेच या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या कशा आहेत? प्रपोर्शनल आहेत. तर ज्यावेळेस या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात स्टुडंट, त्यावेळेस आपण म्हणू शकतो की हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कसे आहेत? सिमिलर आहेत. आणि आपण लिहू शकतो की ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. हिअर इट इज ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. PQR हा आहे स्टुडंट सिम्बॉल ऑफ सिमिलॅरिटी. आता स्टुडंट या दोन कंडिशन्स मध्ये आपण स्टुडंट परत 6 सब कंडिशन्स पाहिल्यात. ही एक कंडिशन आहे, ही एक कंडिशन आहे, ही एक कंडिशन आहे, ही एक कंडिशन आहे, ही एक कंडिशन आहे आणि ही एक कंडिशन आहे. तर अशा किती कंडिशन्स आहेत मला सांगा स्टुडंट? 6 कंडिशन्स आहेत. आणि गरजेचं नाही स्टुडंट की या 6च्या 6 कंडिशन्स फुलफिल झाल्या पाहिजे. यातल्या काही स्पेसिफिक 3 कंडिशन जरी फुलफिल झाल्या तरी सुद्धा हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कसे असणार आहेत? सिमिलर आहेत. का? तर त्या 3 कंडिशन जर फुलफिल झाल्या तर रिमेनिंग 3 कंडिशन्स ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली फुलफिल होतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्या ज्या स्पेसिफिक 3 कंडिशन्स आहेत स्टुडंट त्यांना आपण म्हणतो स्टुडंट टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. आणि यातली पहिली जी टेस्ट आहे स्टुडंट ती आहे AAA टेस्ट किंवा ती आहे AA टेस्ट. सो AAA म्हणजेच अँगल 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 टेस्ट. Pursuant in triangle ABC and triangle PQR, if angle A is congruent to angle P, angle B is congruent to angle Q and angle C is congruent to angle R. म्हणजे स्टुडंट जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट असतील तर हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कशी असतात? सिमिलर असतात. देअरफॉर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. ही आहे स्टुडंट पहिली टेस्ट. लक्षात ठेवा स्टुडंट, गरजेचं नाही की तिन्ही अँगल्स इक्वल आले पाहिजे. स्टुडंट दोन जरी अँगल्स इक्वल आले तरी ते दोन ट्रायंगल्स जे आहेत ते कसे असतात? सिमिलर असतात. कारण दोन अँगल्स जर इक्वल आले तर तिसरा जो अँगल आहे स्टुडंट तो ऑटोमॅटिकली इक्वल येतो. हे लक्षात ठेवा. तर खरी जी टेस्ट आहे स्टुडंट ती आहे अँगल अँगल टेस्ट.
आणि ही जी टेस्ट आहे स्टुडंट ती आहे मोस्ट पॉप्युलरली युज्ड टेस्ट. तुम्हाला सांगा स्टुडंट ही टेस्ट काय आहे, जर दोन करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतील तर ते जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कसे असतात, सिमिलर असतात. आणि या टेस्टला आपण काय म्हणतो स्टुडंट, अँगल टेस्ट. सेकंड जी कंडिशन आहे स्टुडंट ती आहे स्टुडंट साइड साइड टेस्ट. तर पहा स्टुडंट, in triangle ABC and triangle PQR, if AB upon PQ is equal to BC upon QR and angle B is congruent to angle Q. The first one, AB upon PQ is equal to BC upon QR. याच्या दोन करस्पॉन्डिंग साइड्स आहेत स्टुडंट त्या कशा आहेत, प्रपोर्शनल आहेत. आणि त्यांच्यामधला जो अँगल आहे स्टुडंट म्हणजेच अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू. म्हणजे त्यांच्यामधले जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते कसे आहेत स्टुडंट, कॉन्ग्रुएंट आहेत. सो या तीन कंडिशन्स जर फुलफिल झाल्या तर रिमेनिंग तीन कंडिशन्स ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली फुलफिल होतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. सो जर SAS टेस्ट फुलफिल झाली तर ते जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कसे असतात, मग सिमिलर असतात. सो ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. आणि शेवटची जी टेस्ट आहे स्टुडंट ती आहे SSS टेस्ट, म्हणजेच साइड टेस्ट. फर्स्ट स्टुडंट, in triangle ABC and triangle PQR, if AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR, म्हणजे करस्पॉन्डिंग साइड ज्या आहेत त्या जर प्रपोर्शनल असतील, म्हणजेच या तीन कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर रिमेनिंग ज्या तीन कंडिशन्स आहेत म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्स जे आहेत ते कसे असणार आहेत, मग इक्वल असणार आहेत, ते ऑटोमॅटिकली इक्वल होणार आहेत. म्हणजेच ते जे दोन ट्रायंगल्स आहेत स्टुडंट ते कसे असणार आहेत, सिमिलर आहेत. देअरफॉर triangle ABC is similar to triangle PQR. म्हणजेच ही टेस्ट जर फुलफिल झाली स्टुडंट तर आपण लिहू शकतो की ते जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कसे आहेत, सिमिलर आहेत. तर ह्या स्टुडंट टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. मला सांगा किती टेस्ट आहेत, तीन टेस्ट आहेत. पहिली टेस्ट काय मला सांगा, अँगल टेस्ट. दुसरी काय आहे, साइड टेस्ट. आणि तिसरी काय स्टुडंट, साइड टेस्ट. या तिन्ही पैकी कुठली जरी एक टेस्ट फुलफिल झाली तरी ते जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कसे असतात, सिमिलर असतात. स्टुडंट्स, आपल्याला माहिती आहे की सिमिलॅरिटीच्या तीन टेस्ट आहेत, अँगल, दुसरी आहे स्टुडंट साइड, आणि तिसरी जी टेस्ट आहे ती आहे स्टुडंट साइड टेस्ट. तर त्या तीन टेस्ट पैकी स्टुडंट आपण अँगल म्हणजेच ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ही प्रूव्ह करूयात. सो नेक्स्ट पॉइंट आहे प्रूफ ऑफ अँगल टेस्ट. सो यासाठी आपण या ठिकाणी दोन ट्रायंगल्स घेतलेत, ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल XYZ. सो या दोन ट्रायंगल्स मध्ये अँगल P इज कॉन्ग्रुएंट टू अँगल X, अँगल Q इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Y, आणि अँगल R जो आहे तो आहे कॉन्ग्रुएंट टू अँगल Z. हे आहे स्टुडंट गिवन. सो गिवन मध्ये आपल्याला असं लिहिता येईल की इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल XYZ, angle P is congruent to angle X, angle Q is congruent to angle Y, and angle R is congruent to angle Z. हे आहे स्टुडंट गिवन. आता स्टुडंट जे आपल्याला प्रूव्ह करायचं स्टुडंट ते असं आहे. सो या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायचं की हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते सिमिलर आहेत. म्हणजेच ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल XYZ. आणि गिवन काय मला सांगा की करस्पॉन्डिंग अँगल्स जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. मला सांगा स्टुडंट, दोन जॉमेट्रिकल फिगर्स कधी सिमिलर असतात, ज्यावेळेस त्यांचे अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात आणि त्यांच्या ज्या साइड्स आहेत त्या कशा असतात स्टुडंट, प्रपोर्शनल असतात. म्हणजे आता आपल्याला काय शो करायचं स्टुडंट की ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या कशा आहेत, प्रपोर्शनल आहेत. जर आपण ते शो केलं तर हे जे दोन ट्रायंगल्स आहेत मग ते कसे असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. आता आपण लिहूया स्टुडंट कन्स्ट्रक्शन. स्टुडंट कन्स्ट्रक्शन मध्ये मी काय करतोय की या PQ साइडवर एक पॉइंट घेतोय S आणि या PR साइडवर एक पॉइंट घेतोय T, की जेणेकरून PS इज इक्वल टू XY आणि PT इज इक्वल टू XZ असं मला मिळणार. सो कन्स्ट्रक्शन मध्ये इन ट्रायंगल PQR मार्क पॉइंट S ऑन PQ and point T on PR such that PS is equal to XY, PS is equal to XY and PT is equal to XZ. PT is equal to XZ. हे आहे स्टुडंट कन्स्ट्रक्शन. आणि आता आपण स्टुडंट या टेस्टला प्रूव्ह करूया. सो नाव प्रूफ. स्टुडंट प्रूफ मध्ये इन ट्रायंगल SPT अँड ट्रायंगल YXZ, इन ट्रायंगल SPT अँड ट्रायंगल YXZ.
सो या दोन ट्रायंगल मध्ये पहा सेगमेंट पीएस जी आहे इट इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एक्स वाय. सेगमेंट पीएस इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एक्स वाय and this is construction. Next I shown angle SPT is congruent to angle YXZ. Angle SPT is congruent to angle YXZ. हे आहे स्टुडंट given. आता स्टुडंट सेगमेंट PT is congruent to segment XZ. Segment PT is congruent to segment XZ. हे आहे स्टुडंट construction. आता स्टुडंट या दोन ट्रायंगल्स मध्ये म्हणजेच ट्रायंगल SPT आणि ट्रायंगल YXZ मध्ये दोन करस्पॉन्डिंग साइड्स ज्या आहेत त्या कशा आहेत कॉन्ग्रुएंट आहेत आणि त्यांच्यामधला जो अँगल आहे तो सुद्धा कसा आहे कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे आता स्टुडंट हे जे दोन ट्रायंगल्स आहेत कसे असणार आहेत कॉन्ग्रुएंट असणार आहेत. Therefore, by SAS test of congruency, triangle SPT is congruent to triangle YXZ. आता सोडून ज्या वेळेस दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात त्यांचे जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते सुद्धा कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे हा जो अँगल एस आहे तो या अँगल वाय एवढा असला पाहिजे आणि हा जो अँगल टी आहे तो या अँगल झेड एवढा असला पाहिजे. सो we can write angle PST is congruent to angle XYZ to angle XYZ, and this is because CACT, that is the corresponding angle of congruent triangles. Now student, angle XYZ is congruent to angle PQR. Angle XYZ is congruent to angle PQR. हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, हे आहे गिवन. म्हणजेच आता या दोघांवरून आपण असं लिहू शकतो की अँगल PST इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PQR. सो हियर इट इज अँगल PST इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PQR. म्हणजे हा जो अँगल आहे एस अँगल तो या अँगल क्यू एवढा आहे. म्हणजेच मला सांगा असतो आता या ज्या दोन लाईन्स आहेत ST आणि QR, मग या दोन लाईन्स कशा आहेत त्या आहेत पॅरलल लाईन्स आणि हे जे अँगल्स आहेत ते कुठले अँगल्स आहेत मग ते आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. तर आपण असं लिहू शकतो की segment ST is parallel to segment QR. Segment QR corresponding angles of parallel lines हे जे आहेत हे आहेत आता corresponding angles of these two parallel lines. म्हणजे आता मला सांगा स्टुडंट की या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल PQR मध्ये ही जी लाईन आहे लाईन ST ती या QR साइडला कशी आहे पॅरलल आहे. म्हणजे आता स्टुडंट या ट्रायंगल साठी आपण कुठला थिअरम वापरू शकतो आपण वापरू शकतो बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. सो ऍज पर थिअरम या ठिकाणी आपण काय लिहू शकतो स्टुडंट की इथे लिहू शकतो आपण PS अपॉन SQ इज इक्वल टू PT अपॉन TR. सो हियर इट इज therefore PS upon SQ is equal to PT upon TR. This is by BPT, that is basic proportionality theorem. आता by invertendo मी काय करतोय स्टुडंट या दोघांना इन्व्हर्ट करतोय. So we can write SQ upon PS is equal to TR upon PT. This is by invertendo. आता सुन या ठिकाणी मी वापरणार कॉम्पोनेंडो आणि कॉम्पोनेंडो मध्ये मला सांगा आपण काय करत असतो की दोन्ही साइड्सना 1 ऍड करत असतो आणि जर मी 1 ऍड केला तर मला मिळणार SQ प्लस PS अपॉन PS इज इक्वल टू इकडे मला मिळणार TR प्लस PT अपॉन PT and this is done by the कॉम्पोनेंडो. आता स्टुडंट SQ प्लस PS आपल्याला काय देणार स्टुडंट तो देणार आपल्याला PQ. तर या वरच्या न्यूमरेटर साठी मी लिहू शकतो PQ अपॉन हा PS as it is equal to इथे स्टुडंट TR प्लस PT. TR प्लस PT जो आहे तो आपल्याला देणार PR. तर या TR प्लस PT साठी मी लिहितोय PR अपॉन हा PT इथे as it is. आता स्टुडंट बाय कन्स्ट्रक्शन मला सांगा PS जो आहे इट इज कॉन्ग्रुएंट टू XY आणि PT इज कॉन्ग्रुएंट टू XZ. दिस इज बाय कन्स्ट्रक्शन. म्हणजे आता स्टुडंट या PS च्या जागी मी XY लिहू शकतो आणि या PT च्या जागी मी XZ लिहू शकतो बाय कन्स्ट्रक्शन. आणि याला आपण म्हणूया स्टुडंट इक्वेशन फर्स्ट. आणि या इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण काय प्रूव्ह केलं स्टुडंट की दोन करस्पॉन्डिंग साइड्स ज्या आहेत त्या कशा आहेत प्रपोर्शनल आहेत. फर्स्ट वन PQ इज प्रपोर्शनल टू XY, PQ इज प्रपोर्शनल टू XY and PR इज प्रपोर्शनल टू XZ. हे या ठिकाणी आपण प्रूव्ह केले. आता स्टुडंट सिमिलरली आपण असं प्रूव्ह करू शकतो की PQ अपॉन XY इज इक्वल टू QR अपॉन YZ. PQ अपॉन
XY इज इक्वल टू QR अपॉन YZ हे आपण प्रूव्ह करू शकतो. दिस इज इक्वेशन. नाउ स्टुडंट्स फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 या इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 वरनं आपण असं लिहू शकतो की PQ अपॉन XY इज इक्वल टू PR अपॉन XZ इज इक्वल टू QR अपॉन YZ. सो या ठिकाणी आपण काय प्रूव्ह केलंय की या दोन ट्रायंगलच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या प्रोपोर्शनल आहेत हे आपण या ठिकाणी प्रूव्ह केलंय. आणि त्यांनी आपल्याला दिलेलं आहे स्टुडंट की हे तिन्ही अँगल्स जे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स ते कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. आणि आपल्याला स्टुडंट की दोन जॉमेट्रिकल फिगरमध्ये जर अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील आणि करस्पॉन्डिंग साइड्स जर प्रोपोर्शनल असतील तर ते जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कसे असतात, ते सिमिलर असतात. म्हणजे आता आपण या ठिकाणी असं लिहू शकतो की triangle PQR is similar to triangle XYZ and hence it is proved. Students, next point असा आहे properties of similar triangles. आणि पहिली जी प्रॉपर्टी आहे ती आहे रिफ्लेक्सिव्हिटी. सो या प्रॉपर्टी मध्ये असं आहे की एव्हरी ट्रायंगल इज सिमिलर टू इटसेल्फ. प्रत्येक ट्रायंगल जो आहे तो स्वतःशीच सिमिलर असतो. दॅट इज ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. म्हणजे प्रत्येक ट्रायंगल जो आहे तो स्वतःशीच कसा असतो, सिमिलर असतो. सो सेकंड प्रॉपर्टी अशी आहे ती आहे सिमॅट्री. इफ वन ट्रायंगल इज सिमिलर टू दी सेकंड ट्रायंगल देन दी सेकंड ट्रायंगल इज सिमिलर टू दी फर्स्ट. जर पहिला ट्रायंगल हा दुसऱ्या ट्रायंगलशी सिमिलर असेल तर ऑब्व्हियसली दुसरा ट्रायंगल जो आहे तो पहिल्याशी सिमिलर असणार आहे. दस if triangle ABC is similar to triangle PQR, then triangle PQR is similar to triangle ABC. जर पहिला ट्रायंगल दुसऱ्या ट्रायंगलशी सिमिलर असेल तर दुसरा ट्रायंगल जो आहे तो पहिल्या ट्रायंगलशी कसा असणार आहे, सिमिलर असणार आहे. सिमॅट्री. सो थर्ड प्रॉपर्टी अशी आहे ती आहे स्टुडंट ट्रान्झिटिव्हिटी. इफ वन ट्रायंगल इज सिमिलर टू दी सेकंड ट्रायंगल and second triangle is similar to the third triangle, then the first triangle is similar to the third triangle. म्हणजे पहिला ट्रायंगल जर दुसऱ्या ट्रायंगलशी सिमिलर असेल, दुसरा ट्रायंगल जर तिसऱ्या ट्रायंगलशी सिमिलर असेल तर पहिला ट्रायंगल जो आहे तो तिसऱ्या ट्रायंगलशी सिमिलर असणार आहे. बरोबर आहे. दस if triangle ABC is similar to triangle PQR and triangle PQR is similar to triangle XYZ, then triangle ABC is similar to triangle XYZ. जर पहिला दुसऱ्याशी सिमिलर असेल, दुसरा तिसऱ्याशी सिमिलर असेल तर पहिला जो आहे तो तिसऱ्याशी सिमिलर असणार आहे. या प्रॉपर्टीला आपण म्हणतो स्टुडंट ट्रान्झिटिव्हिटी. तशा मला सांगा स्टुडंट किती प्रॉपर्टीज आहेत, 3 आहेत. पहिली जी प्रॉपर्टी आहे ती आहे रिफ्लेक्सिव्हिटी, दुसरी जी प्रॉपर्टी आहे ती आहे सिमॅट्री आणि तिसरी जी प्रॉपर्टी आहे स्टुडंट ती आहे ट्रान्झिटिव्हिटी. आणि ह्या कोणाच्या प्रॉपर्टीज आहेत स्टुडंट, या आहेत सिमिलर ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज. स्टुडंट्स, क्वेश्चन असा आहे इन फिगर angle ABC is equal to 75 degree, angle ABC is equal to 75 degree, angle EDC is equal to 75 degree, angle EDC is equal to 75 degree. State which two triangles are similar and by which test. Also write the similarity of these two triangles by proper one-to-one correspondence. सो या डायग्रामला केअरफुली ऑब्झर्व करा आणि मला सांगा या डायग्राम मध्ये तुम्हाला कुठले दोन ट्रायंगल्स दिसत आहेत. पासून या ठिकाणी मला दिसतोय ट्रायंगल DCE आणि ट्रायंगल BCA. बरोबर आहे. म्हणजे आपण या ठिकाणी लिहू शकतो सोल्युशन मध्ये की इन ट्रायंगल DCE अँड ट्रायंगल BCA पासून D चा जो करस्पॉन्डिंग अँगल आहे तो काय आहे, B आहे. आणि C चा जो करस्पॉन्डिंग अँगल आहे तो Cच आहे, कारण तो अँगल कॉमन आहे दोन्ही ट्रायंगल्स मध्ये. उरलेले जे अँगल्स आहेत ते आहेत E आणि A. तर या दोन ट्रायंगल्स मध्ये मला सांगा स्टुडंट की अँगल CDE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CBA, अँगल CDE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CBA. बरोबर आहे, कारण दोन्ही जे अँगल्स आहेत ते 75 डिग्रीचे आहेत. आता स्टुडंट हा जो अँगल आहे अँगल C तो या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये कसा आहे स्टुडंट, कॉमन आहे. सो वी कॅन राईट अँगल DCE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BCA. आणि दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट का आहेत, कारण ते कॉमन अँगल्स आहेत. आता मला सांगा स्टुडंट या दोन ट्रायंगल्स मध्ये दोन करस्पॉन्डिंग अँगल्स कशी आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. मग हे दोन ट्रायंगल सिमिलर शो करण्यासाठी आपण कुठली टेस्ट वापरणार आहोत, आपण वापरणार आहोत AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सो बाय
AA test of similarity, we can write triangle DCE is similar to triangle BCA. And this is your final answer. Question असा आहे, are the triangles in figure similar? If yes, by which test? पासून या फिगर मध्ये त्यांनी आपल्याला दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत, ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल LMN. आणि या ट्रायंगल्सच्या सगळ्या ज्या साइड्स आहेत त्यांच्या लेंथ्स त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. मग मला सांगा स्टुडंट, हे दोन ट्रायंगल्स सिमिलर शो करण्यासाठी आपण कुठली टेस्ट वापरू शकतो? आपण वापरू शकतो स्टुडंट SSS test, that is the side test of similarity. So in solution, आधी आपण स्टुडंट गिवन लिहून घेऊयात. आणि गिवन आहे in triangle PQR, PQ is equal to 6, QR is equal to 8 and PR is equal to 10. In triangle LMN, LM is equal to 3, MN is equal to 4 and LN is equal to 5. आता आपण स्टुडंट काय करूयात की करस्पॉन्डिंग साइडचा जो रेशो आहे तो आपण फाइंड करूयात. मला सांगा स्टुडंट, पहिल्याच्या दोन करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या कुठल्या असणार आहेत? PQ आणि LM. दुसऱ्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत स्टुडंट त्या असणार आहेत QR आणि MN. आणि तिसऱ्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत स्टुडंट त्या असणार आहेत स्टुडंट PR आणि LN. सो आधी आपण फाइंड करूया स्टुडंट PQ अपॉन LM. PQ अपॉन LM. मला सांगा स्टुडंट, PQ त्यांनी आपल्याला किती दिलाय स्टुडंट? तो दिलाय 6. आणि LM जो आहे स्टुडंट तो आहे 3. तिथे स्टुडंट 3 1 जा आणि 3 2 जा. So I'll get student 2 upon 1 and this is equation 1. So आता आपण फाइंड करूयात QR upon MN. QR upon MN. So is equal to, मला सांगा QR जो आहे तो आहे 8 आणि MN जो आहे तो आहे 4. परत या ठिकाणी स्टुडंट 4 1 जा आणि 4 2 जा. So I'll get 2 upon 1. So this is equation 2. So आता आपण फाइंड करूया स्टुडंट PR upon LN. स्टुडंट PR जो आहे तो त्यांनी आपल्याला दिला आहे 10 आणि LN जो आहे तो आहे स्टुडंट 5. परत या ठिकाणी स्टुडंट 5 1 जा आणि 5 2 जा. सो आय गेट 2 अपॉन 1 and this is equation 3. तर पासून या तिन्ही रेशोच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आल्या 2 अपॉन 1. फ्रॉम इक्वेशन्स 1 2 and 3, मला सांगा या तीन इक्वेशन्स वरून आपण काय लिहू शकतो? आपण लिहू शकतो की PQ अपॉन LM इज इक्वल टू QR अपॉन MN इज इक्वल टू PR अपॉन LN. म्हणजेच रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इक्वल. आणि जर हे रेशो इक्वल असतील तर मग सांगा आपण कुठली टेस्ट वापरली पाहिजे? आपण वापरली पाहिजे SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. Therefore, by SSS test of similarity, we can write triangle PQR is similar to triangle LMN, and this is your final answer. Next question असा आहे, as shown in the figure, two poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. If the length of shadow of smaller pole due to sunlight is 6 meter, then how long will be the shadow of bigger pole at the same time? So या डायग्राम मध्ये त्यांनी आपल्याला दोन पोल्स दिलेले आहेत. PR आहे स्मॉलर पोल आणि AC जो आहे तो आहे बिगर पोल. आणि दोघांच्याही हाइट्स त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. सो QR जी आहे इट इज दी लेंथ ऑफ शॅडो ऑफ दिस स्मॉलर पोल. आणि त्यांनी आपल्याला स्टुडंट हा जो बिगर पोल आहे याच्या शॅडोची लेंथ जी आहे ती विचारली आहे. म्हणजे आपल्याला स्टुडंट लेंथ BC जी आहे ती फाइंड करायची आहे. आणि मला सांगा स्टुडंट ह्या ज्या लेंथ्स आहेत त्या आपण ऍट दी सेम टाइम घेतलेल्या आहेत. म्हणजे या ज्या शॅडो आहेत त्या ऍट दी सेम टाइम घेतलेल्या आहेत. मला सांगा ऍट दी सेम टाइम सन जो आहे तो एका फिक्स पोझिशनला असणार आहे. सपोज ती जी पोझिशन आहे ती आपण जर ही घेतली तर या ठिकाणी जे सन रेज येणार आहे स्टुडंट ते या दोन्ही टॉप एंड पासनं खाली एकाच अँगल मध्ये लाई करतील. तर या ठिकाणी स्टुडंट हा जो AB आहे हा आहे स्टुडंट दी डायरेक्शन ऑफ सन रे आणि हा जो PQ आहे दिस इज ऑल्सो दी डायरेक्शन ऑफ सन रे. तर मला सांगा स्टुडंट दोघांची डायरेक्शन कशी असणार आहे? सेम असणार आहे ऍट दी सेम टाइम. तर मला सांगा स्टुडंट हा जो अँगल आहे हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल्स कशी असणार आहेत? इक्वल असणार आहेत. आणि मला सांगा हे जे पोल्स आहेत ते ग्राउंडला कशी आहेत? परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे हे जे अँगल्स आहेत दोन अँगल्स हे सुद्धा कशी असणार आहेत स्टुडंट? इक्वल असणार आहेत. ते 90 डिग्री असणार आहेत. म्हणजे स्टुडंट या दोन ट्रायंगल्स मध्ये म्हणजेच PQR आणि ABC या दोन ट्रायंगल्स मध्ये अँगल Q इज इक्वल टू अँगल B अँड अँगल R इज इक्वल टू अँगल C. म्हणजे हे जे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत हे कसे आहेत? इक्वल आहेत. म्हणजे मला सांगा ऍज पर AA टेस्ट हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कसे आहेत? सिमिलर आहेत. तर पासून सोल्युशन मध्ये आता आपण असं लिहू शकतो की गिवन
PR and AC are two poles who have their shadows as QR and AC respectively. Since the shadows cast at the same time, triangle PQR is similar to triangle ABC as per angle test. आणि आपल्याला माहिती आहे स्टुडंट की जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स मस्ट बी इक्वल. म्हणजे आता आपण असं लिहू शकतो की PR अपॉन AC PR अपॉन AC इज इक्वल टू QR अपॉन BC QR अपॉन BC. आणि या ठिकाणी आपण रिझन देऊ शकतो की CSST म्हणजेच करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल they are having same ratios. स्टुडंट PR जो आहे तो त्यांनी आपल्याला दिलाय स्टुडंट 4 अपॉन AC जो आहे तो आहे 8 इज इक्वल टू QR आहे 6 अपॉन BC आपल्याला फाइंड करायचा आहे. आता स्टुडंट हा जो BC आहे तो इकडे वर येईल, 8 इकडे वर जाईल आणि 4 जो आहे तो इकडे खाली येईल. म्हणजे आपण लिहू शकतो की BC इज इक्वल टू 6 इंटू 8 अपॉन 4. आता स्टुडंट या ठिकाणी 4 1 जा आणि 4 2 जा 8 आणि 2 इंटू 6 जो आहे तुम्हाला मिळणार 12. म्हणजे BC जो आहे तो आहे 12. आणि मला सांगा BC काय आहे? इट इज द लेंथ ऑफ शॅडो ऑफ दिस बिगर पोल. देअरफॉर the length of the shadow of the bigger pole is 12 meter and this is your final answer. Next question असा आहे in triangle ABC AP is perpendicular to BC. AP जो आहे तो BC ला कसा आहे perpendicular आहे. BQ is perpendicular to AC. BQ जो आहे तो AC ला कसा आहे perpendicular आहे. BPC are collinear. BPC हे जे 3 पॉइंट्स आहेत ते कसे आहेत कोलिनियर आहेत. AQC हे जे 3 पॉइंट्स आहेत A, Q आणि C हे सुद्धा कसे आहेत कोलिनियर आहेत. Then prove that triangle CPA is similar to triangle CQB. Triangle CQB हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते आपल्याला सिमिलर दाखवायचे. If AP is equal to 7, BQ is equal to 8, BC is equal to 12, then find AC. म्हणजे आपल्याला AC सुद्धा फाइंड करायचा आहे. तर या ठिकाणी आहे स्टुडंट AC, हा AC आपल्याला फाइंड करायचा आहे. बरोबर आहे. सो इन सोल्युशन in triangle CPA and triangle CQB, first one triangle CPA आणि triangle CQB या दोन ट्रायंगल्स मध्ये हे जे दोन अँगल्स आहेत अँगल Q आणि अँगल P हे किती डिग्रीचे आहेत ते आहेत 90 डिग्रीचे. म्हणजे हे दोन्ही अँगल्स जे आहेत ते कसे असणार आहेत मग कॉन्ग्रुएंट असणार आहेत. बरोबर आहे. आणि हा जो अँगल C आहे स्टुडंट तो दोन्ही ट्रायंगल्स मध्ये कसा आहे कॉमन अँगल आहे. म्हणजे हा जो अँगल आहे तो दोन्ही ट्रायंगल साठी कसा असणार आहे कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजे स्टुडंट या दोन ट्रायंगल्स मध्ये दोन करस्पॉन्डिंग अँगल्स कसे आहेत इक्वल आहेत पहा. So these two triangles are similar as per AA test of similarity. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. तर पहा स्टुडंट अँगल CPA is congruent to angle CQB. Each measures 90 degree and angle ACP is congruent angle BCQ common angle. हे दोन्ही अँगल्स कसे आहेत कॉमन आहेत आणि दोन करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असल्यामुळे as per AA test of similarity triangle CPA is similar to triangle CQB. आणि हेच आपल्याला शो करायचं होतं पहिल्या केसमध्ये. बरोबर आहे. आता स्टुडंट ज्यावेळेस दोन ट्रायंगल्स सिमिलर असतात त्यांच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या कशा असतात स्टुडंट प्रोपोर्शनल असतात. म्हणजे आता आपण लिहू शकतो की AP अपॉन BQ AP अपॉन BQ is equal to AC upon BC AC upon BC. बरोबर आहे. आणि यासाठी आपण रिझन काय देणार स्टुडंट करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल दॅट इज CSST असं रिझन आपण देणार आहोत. फर्स्ट वन AP जो आहे तो त्यांनी आपल्याला दिलेला आहे 7 अपॉन BQ जो आहे तो आहे 8 इज इक्वल टू AC आपल्याला फाइंड करायचा आहे अपॉन BC जो आहे तो आहे 12. आता हा जो 12 आहे तो इकडे वर जाईल पहा. सो वी कॅन राईट AC is equal to 7 into 12 upon 8. आता या ठिकाणी तुम्ही कॅन्सल केलं तर तुम्हाला मिळणार AC is equal to 10.5. वरील स्टुडंट 21 अपॉन खालील स्टुडंट 2 आणि 21 अपॉन 2 जो आहे तुम्हाला मिळणार 10.5. So this is the value of AC and these two are your final answers. Next question असा आहे given in trapezium PQRS side PQ is parallel to side SR. हा आहे trapezium PQR आणि S
या ट्रॅपेझियम मध्ये PQ जो आहे तो SR ला कसा आहे, पॅरलल आहे. AR is equal to 5 times AP, AS is equal to 5 times AQ, then prove that RS is equal to 5 times PQ. हे आपल्याला प्रूव्ह करायचे पहा. सो इन सोल्युशन आधी आपण गिवन लिहून घेऊयात आणि गिवन आहे साइड PQ is parallel to side SR, AR is equal to 5 times AP and AS is equal to 5 times AQ. या तीन गोष्टी त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. सो नाउ in triangle APQ and triangle ARS, triangle APQ and triangle ARS. So या ठिकाणी PQ जो आहे तो SR ला कसा आहे, पॅरलल आहे. बरोबर आहे, म्हणजे या दोन साइड्स पॅरलल आहेत आणि जर मी SQ ऍज अ ट्रान्सव्हर्सल घेतला तर हा अँगल आणि हा जो अँगल आहे स्टुडंट, हे दोन अँगल्स कसे असणार आहेत, मग ते कॉन्ग्रुएंट असणार आहेत. कारण हे जे दोन अँगल्स आहेत ते कुठले आहेत, ते आहेत अल्टरनेट अँगल्स. आता मला सांगा स्टुडंट, हा अँगल आणि हा जो अँगल आहे स्टुडंट, हे दोन अँगल सुद्धा कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. कारण हे वर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहेत. तर पासून या दोन ट्रायंगल्स मध्ये आपण असं लिहू शकतो की अँगल PQA, अँगल PQA is congruent to angle RSA, RSA. आणि हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट का आहेत, कारण ते आहेत अल्टरनेट अँगल्स. नंतर अँगल PAQ, अँगल PAQ is congruent to angle RAS, अँगल RAS. आणि कॉन्ग्रुएंट का आहेत, कारण ते अपोजिट अँगल्स आहेत. म्हणजे या दोन ट्रायंगल्स मध्ये दोन करस्पॉन्डिंग अँगल्स जे आहेत ते कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. देअरफॉर बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते मग कसे असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. सो ट्रायंगल PQA इज सिमिलर टू ट्रायंगल RSA. आपल्याला माहिती स्टुडंट की ज्यावेळेस दोन ट्रायंगल्स सिमिलर असतात त्यांच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या कशा असतात, त्या प्रपोर्शनल असतात. म्हणजे आपण लिहू शकतो की AP upon AR, that is AP upon AR is equal to PQ upon RS, PQ upon RS is equal to AQ upon AS, AQ upon AS. बरोबर आहे. आणि यासाठी आपण रिझन देणार आहोत CSST, म्हणजेच करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता सुन हा AP इथे ऍज इट इज, आणि मला सांगा सुन AR जो आहे तो काय आहे, तो आहे 5 टाइम्स AP. तर या AR च्या जागी मी आता 5 टाइम्स AP असे लिहू शकतो. हे दोन रेशोज ऍज इट इज. इथे स्टुडंट हा AP आणि हा जो AP आहे तो काय होईल, कॅन्सल होईल. मला मिळणार 1/5 is equal to PQ upon RS is equal to AQ upon AS. आता सुन आपण ह्या दोन टर्म्स घेऊयात. म्हणजे मी लिहू शकतो की 1/5 is equal to PQ upon RS. आता सुन या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लाय करूयात, या RS ने इकडे या 1 ला आणि या 5 ने इकडे या PQ ला. म्हणजे मी लिहू शकतो की RS is equal to 5 टाइम्स PQ. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं पहा. मग खाली आपण लिहू शकतो की hence it is proved. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन ट्रॅपेझियम ABCD, इन ट्रॅपेझियम ABCD. Side AB is parallel to side DC. Side AB is parallel to side DC. Diagonal AC and BD intersect in point O. Diagonals AC and BD intersect at point O. If AB is equal to 20, DC is equal to 6, OB is equal to 15, then find OD. So आपल्याला OD जो आहे तो फाइंड करायचा आहे. So in solution, गिवन आधी आपण गिवन लिहून घेऊयात आणि गिवन आहे साइड AB इज पॅरलल टू साइड DC. AB is equal to 20, DC is equal to 6 and OB is equal to 15. Now students, in triangle COD and triangle AOB, triangle COD and triangle AOB, पासून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की AB जो आहे तो CD ला किंवा DC ला कसा आहे, पॅरलल आहे. आणि जर मी BD ऍज अ ट्रान्सव्हर्सल घेतला तर हा अँगल आणि हा जो अँगल आहे हे दोन अँगल्स कसे असणार आहेत, मग ते इक्वल असणार आहेत, ते कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आणि ते कॉन्ग्रुएंट का असणार आहेत, कारण ते आहेत अल्टरनेट अँगल्स. आणि मला सांगा हा अँगल आणि हा जो अँगल आहे हे दोन अँगल सुद्धा कसे असणार आहेत, ते कॉन्ग्रुएंट असणार आहेत, कारण ते वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. म्हणजे हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल या दोन ट्रायंगल्स मध्ये दोन करस्पॉन्डिंग अँगल्स जे आहेत ते कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत.
सो ॲज पर ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कसे असणार आहेत मग सिमिलर असणार आहेत. तर पासून angle CDO is congruent to angle ABO आणि हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट का आहेत कारण ते अल्टरनेट अँगल्स आहेत. नंतर अँगल COD is congruent to angle AOB हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट का आहेत कारण ते अपोजिट अँगल्स आहेत. आणि या दोन ट्रायंगल्स मध्ये दोन करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असल्यामुळे ॲज पर ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कसे आहेत सिमिलर आहेत. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस दोन ट्रायंगल्स सिमिलर असतात रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रपोर्शनल. म्हणजे आपण लिहू शकतो की OD upon OB, that is OD upon OB is equal to CD upon AB आणि यासाठी आपण रिझन देऊ शकतो की CSST म्हणजेच करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता स्टुडंट OD जो आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. अपॉन OB आहे 15 इज इक्वल टू CD आहे 6 आणि AB जो आहे तो आहे 20. सो हा जो 15 आहे तो इकडे वर जाईल पहा. So we can write OD is equal to 6 into 15 upon 20. So या ठिकाणी 5 4 जा आणि 5 3 जा. बरोबर आहे. नंतर स्टुडंट 2 2 जा आणि 2 3 जा. तर वर मला मिळणार स्टुडंट 3 into 3 9 आणि 9 upon 2 जो आहे तो येईल स्टुडंट 4.5. म्हणजेच OD ची जी फायनल व्हॅल्यू आहे ती किती आहे ती आहे 4.5 and this is your final answer. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे quadrilateral ABCD is a parallelogram. हा जो quadrilateral आहे ABCD हा काय मला सांगा तो आहे parallelogram. Point E is on side BC. हा जो point E आहे तो side BC वर आहे. Line DE intersect ray AB in point T. Line DE intersect ray AB in point T. आणि यावरून आपल्याला प्रूव्ह करायचं स्टुडंट की DE into BE is equal to CE into TE. So, in solution, quadrilateral ABCD is a parallelogram. Therefore, segment AB is parallel to segment CD. Segment AB is parallel to segment CD. आणि मला सांगा स्टुडंट हे असं का आहे कारण आपल्याला माहिती आहे स्टुडंट की अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर पॅरलल आणि हेच रिझन आपण या ठिकाणी दिलेलं आहे की opposite sides of parallelogram are parallel. That's why these two segments are parallel to each other. आता स्टुडंट हे जे पॉइंट्स आहेत A, B आणि T हे कसे आहेत स्टुडंट कोलिनियर आहेत. बरोबर आहे. आणि जर AB CD ला पॅरलल आहे तर स्टुडंट AT सुद्धा काय असणार आहे स्टुडंट CD ला पॅरलल असणार आहे पहा. सो segment AT is parallel to segment CD. याचं का झालं कारण ABT हे जे तीन पॉइंट्स आहेत ते कसे आहेत कोलिनियर आहेत म्हणून AT जो आहे तो CD ला कसा आहे आता पॅरलल आहे. नाउ इन ट्रायंगल BET and triangle CED, ट्रायंगल BET आणि ट्रायंगल CED पासून या दोन लाईन्स म्हणजेच AT आणि CD या कशा स्टुडंट पॅरलल आहेत आणि जर मी DT ॲज अ ट्रान्सव्हर्सल घेतला तर मग सांगा हा अँगल आणि हा जो अँगल आहे हे एकमेकांना कसे असणार आहेत मग ते कॉन्ग्रुएंट असणार आहेत कारण ते दोन जे अँगल्स आहेत ते आहेत अल्टरनेट अँगल्स. आणि स्टुडंट हा अँगल आणि हा अँगल जो आहे हे एकमेकांना कसे असणार आहेत कॉन्ग्रुएंट असणार आहेत कारण ते कुठले अँगल्स आहेत ते आहेत अपोजिट अँगल्स. म्हणजेच या दोन ट्रायंगल्स मध्ये दोन करस्पॉन्डिंग अँगल्स जे आहेत ते कसे आहेत कॉन्ग्रुएंट आहेत आणि हे असं असल्यामुळे हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कसे असणार आहेत मग सिमिलर असणार आहेत ॲज पर ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. म्हणजे आता आपण लिहू शकतो की अँगल BTE is congruent to angle CDE because they are alternate angles and angle BET is congruent to angle CED because they are opposite angles. म्हणजेच आता या दोन ट्रायंगल्स मध्ये दोन करस्पॉन्डिंग अँगल्स कसे आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. सो बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी हे जे दोन ट्रायंगल्स आहेत हे कसे असणार आहेत सिमिलर असणार आहेत. देअरफॉर ट्रायंगल BET इज सिमिलर टू ट्रायंगल CED. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस दोन ट्रायंगल्स सिमिलर असतात त्यांच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या कशा असतात प्रपोर्शनल असतात. म्हणजे आपण लिहू शकतो की
BE upon CE, BE upon CE is equal to TE upon DE, TE upon DE. बरोबर आहे. आणि यासाठी रिझन जे आहे ते आहे CSST म्हणजेच करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता सोड या ठिकाणी मी करतोय क्रॉस मल्टिप्लाय. सो मला मिळणार DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. Hence it is proved. Next question असा आहे. In figure, segment AC and segment BD intersect each other in point P. Segment AC आणि segment BD जे आहेत त्या intersect करतायत in point P. AP upon CP, AP upon CP is equal to BP upon DP, BP upon DP. Prove that triangle ABP is similar to triangle CDP, triangle CDP. म्हणजे आपल्याला शो करायचे की हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कसे आहेत, सिमिलर आहेत. पासून फार सोपं आहे. यामुळे काय प्रूव्ह होतं स्टुडंट की याच्या दोन करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या कशा आहेत, प्रपोर्शनल आहेत. बरोबर आहे. आणि हा जो अँगल आहे स्टुडंट, हे जे दोन अँगल्स आहेत हे कसे स्टुडंट मला सांगा, ते आहेत अपोजिट अँगल्स. म्हणजे हे दोन अँगल्स जे आहेत ते कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजेच ज्या दोन साइड प्रपोर्शनल आहेत त्यांच्यामधला जो अँगल आहे तो कसा आहे स्टुडंट, तो सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजेच ॲज पर SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कसे आहेत, सिमिलर आहेत. हे आपण शो करू शकतो. सो इन सोल्युशन, in triangle APB and triangle CPD, shown AP upon CP is equal to BP upon DP. हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. This is given. आणि angle APB is congruent to angle CPD. आणि हे दोन angles congruent का आहेत, कारण ते opposite angles आहेत. तर पासून दोन करस्पॉन्डिंग साइड्स ज्या आहेत त्या प्रपोर्शनल आहेत आणि त्यांच्यामधले जे अँगल्स आहेत ते कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. सो बाय SAS test of similarity, triangle APB is similar to triangle CPD. आणि हेच आपल्याला शो करायचं होतं पहा. Hence it is proved. Next question असा आहे. In the figure, in triangle ABC, point D is on BC. Point D जो आहे तो BC वर आहे. Such that angle BAC is equal to angle ADC is equal to angle ADC. म्हणजे हे जे दोन अँगल्स आहेत ते कसे आहेत, इक्वल आहेत. Then prove that CA square is equal to CB into CD. हे आपल्याला प्रूव्ह करायचे पहा. So in solution, in triangle BAC and triangle ADC and triangle ADC, मला सांगा या दोन ट्रायंगल्स मध्ये हे जे दोन अँगल्स आहेत हे कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. आणि हे काय मला सांगा स्टुडंट, हे आहे गिवन. आणि हा जो अँगल आहे स्टुडंट, अँगल C, हा दोन्ही ट्रायंगल साठी कसा आहे, कॉमन आहे. म्हणजे ऍज पर AA टेस्ट हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कसे असणार आहेत, मग सिमिलर असणार आहेत. सो अँगल BAC is congruent to angle ADC. This is given. Then angle ACB is congruent to angle DCA because these two are common angles. आणि जर दोन करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतील तर मला सांगा ते जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कसे असतात, मग सिमिलर असतात ॲज पर AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सो बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी वी कॅन से दॅट triangle BAC is similar to triangle ADC. आणि जर दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर त्यांच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या कशा असतात, प्रपोर्शनल असतात. हे आपल्याला माहिती आहे. Therefore we can write CA upon CD is equal to CB upon CA, CB upon CA. आणि यासाठी आपण रिझन काय देणार आहोत, आपण देणार आहोत CSST म्हणजेच करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता या ठिकाणी मी करतोय स्टुडंट क्रॉस मल्टिप्लाय. या CA ने इकडे या CA ला आणि या CD ने इकडे या CB ला. म्हणजे मला मिळणार CA into CA is CA square is equal to CB into CD. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं पहा. Hence it is proved.